पण तू तर मला मारलं पण नव्हतंस ना, फक्त हात उगारलं होतंस. आणि तू माझ्यावर एवढं प्रेम करतेस ना की तू मला जरी मारलं असतंस तरी पण मला लागलंच नसतं. खरं. श्रेयस मला माफ कर रे. तू नको ना रडू. मग काय झालं? अगं काय नाही, मग मी तिला सांगितलं होतं की अगं आमच्या सोबत ये ना, पण ती मूर्ख तिच्या पप्पांसोबत गेली कुठेतरी कामाला. हा ना. तुला माहित काय चाललंय इथे? गप्पा मारायला आलात का तुम्ही, की काका नाहीत म्हणून सुटलात? जेव्हा जेव्हा इथे काका नसतील ना तेव्हा तेव्हा इथली बॉस मी आहे, हे विसरायचं नाही, कळलं? अहो पण ताई. ए ताई म्हणायचं नाहीये मला. कॉल मी मॅडम. सगळ्यांनी मला मॅडम म्हणायचं. तारा तू सुद्धा. आणि मला सगळं सांगायचं, मला सगळं विचारायचं सुद्धा. मॅडम नाही, मी काय म्हणते, आपल्या लोणच्यामध्ये ना मेथीचं प्रमाण थोडंसं जास्त झालंय. नाही म्हणजे ताराताईने सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळं प्रमाणात घेतलं होतं, पण मग नंतर तुम्हीच म्हणालात की मुलींनो लोणचं अगदी स्वादिष्ट आणि खमंग व्हायला हवं. पण मॅडम तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही मेथीचं सुद्धा प्रमाण वाढवलं. मग आता लोणचं थोडंसं कडू लागतं, आता काय करायचं आपण? ते सांगा ना मॅडम. ते मॅडम आता काय करायचं आपण ह्या लोणच्याचं? काय आहे तुझं? मी काही सांगेन, तुम्हाला अक्कल नाहीये का? आणि हे बघा, माझ्यावर ढकलू नका आता सगळं. मला काय माहित नाहीये, मला फक्त रिझल्ट हवेत आता. हो ना मॅडम, म्हणूनच आम्ही ताराताईला विचारत होतो. तुम्हीच सांगा ना कसं करू. बॉस आहात ना तुम्ही. हो ना मॅडम, काय करू आता ह्या लोणच्याचं मी? एक मिनिट, हसायला काय झालंय तुम्हाला? हसताय काय? हा, मी हे असे छोटी मोठी कामं मी नाही करत, कळलं? हे तुम्ही त्या तारालाच विचारा. तसंही मला एक ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची आहे. तारा तू सगळं सांभाळ, बघ काय हवंय नको ते. हो हो बघते मी. लक्ष दे पण. पटापट. मी माझ्या पोरावरती हात उचलला, अजूनही माझ्या मनातून जात नाहीये. तो बाप तर त्याच्या जीवावर उठलाच आहे, पण एक आई असून सुद्धा मी आईसारखी वागली नाही. अशाने तो माझ्यापासून दूर तर नाही ना जाणार. माझ्याबद्दल स्वतःच्या मनात राग तर नाही ना ठेवणार. खूप दुखतंय ना आत्या?
फोंकर मारून देतो हा. नको रे बाळा, तू बोललास यातच सगळं भरून पावले मी. पण असं का बरं करून घेतलंस तू? चूक तर माझीच होती ना. मीच हट्ट करत होतो आणि तू फक्त हात उगारलास. पण तरी तू स्वतःलाच शिक्षा करून घेतलीस. मला खूप वाईट वाटलं. आता तू परत असं कधीच करू नकोस, ठीक आहे? जाऊ दे. हे बघ, मी तुझ्यासाठी खायला घेऊन आलोय, घे का. पण तुझ्या हाताला तर लागलाय, तू आता कसा खाशील? तू आणलंयस ना प्रेमानं, तर मग नक्की खाणार मी. त्यापेक्षा मीच तुला प्रेमाने भरवीन, घे. का? श्रेयस, तुझ्या मनात माझ्याबद्दल राग तर नाही ना बाळा? हे बघ, मनात काही ठेवू नकोस बरं का. जे काय असेल ना ते तू बोल माझ्याशी. का बरं राग असेल माझ्या मनात, तूच सांग मला. असं का म्हणून वाटतंय तुला आत्या? तुला माहितीये का, मी मस्ती केली ना की मम्मा पण माझ्यावर हात उगारायच्या. आणि मम्मा काय तू काय, मी मस्ती केली तर मला रागवणारच ना, हात उगारणारच. पण तुम्ही मला रागवलात, माझ्यावर हात उगारला, तरी सुद्धा माझ्या चांगल्यासाठीच असेल ना ते. श्रेयस, माझं बाळ. श्रेयस, मला एक सांग, तुला दयानंद काका आणखी आराध्याबरोबर का जायचं होतं? का म्हणजे त्यांना मदत करायला. तुला माहिती आहे, त्या सगळ्यांना असं वाटतं की मला ऑफिसचं काही काम येत नाही म्हणून. पण तुला माहिती